भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या अनेक स्थळांना भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे। यावरनं आता अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्तींच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। आपण त्या काही प्रतिक्रिया पाहूया। प्रधानमंत्री ने पाकिस्तान को सही जवाब देने का वादा किया था, लेकिन 15 दिन हो गए थे, इसलिए लोग थोड़ी चिंता में थे कि क्या हो रहा है। लेकिन आज सुबह 1-1:30 बजे के करीब हमारी फ़ौज ने पाकिस्तान और पाकिस्तान ऑक्यूपाइड JNK दोनों इलाकों में हमले किए हैं और ये बिल्कुल प्रिसिशन हमले हैं। ये सिर्फ टेरर कैंप्स और टेरर के स्टेजिंग ग्राउंड्स हैं जहाँ इनको ट्रेनिंग दी जाती है, जहाँ प्लानिंग होती है, जहाँ पे यहाँ से जो आतंकवादी जाते हैं, भारत में आते हैं, इसको स्टेजिंग एरिया कहा जाता है। ऐसे ही ठिकानों पे 9 ठिकानों पे हमले किए आज सुबह। भारतीय सैन्याचं आरिम अभिनंदन करणं शब्दाने करता येत नाही। एवढं सुंदर काम केलं। भारताने केलेले कारवाई योग्य केलेले आहे। जगातले अनेक देशामध्ये अशा प्रकारचे अतिरेकपणा होतो, हल्ले होतात। आता कोणाची हिम्मत होणार नाही। पाकिस्तानमध्ये जाऊन जे जिथं त्याने कॅम्प लावलेले आहेत ते कॅम्प उडवणं सोपं, पण उडवले ते। पाकिस्तान विरोधात यशस्वी लष्करी कारवाई करणाऱ्या भारताच्या सर्व सैन्य दलांचा भारतीय म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी लष्करी कारवाईसाठी भारताच्या सर्व लष्कराचं मनापासून अभिनंदन आणि आभार। पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने त्यांच्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला करून उद्ध्वस्त केलं। ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची आहे। याचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन। आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे। आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी जी काय कारवाई केली त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आनंद आहेच, पण वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही। अशी कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। पण पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेले सगळे निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी होते आणि ज्या वेळेला निष्पाप कुठल्याही देशातल्या नागरिकांच्या वरती अतिरेक्यांच्याकडनं हल्ला होत असतो त्याच्या तीव्र पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटत असतात। मला असं वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने जे या साऱ्या गोष्टीचं प्रत्युत्तर उत्तर दिलंय त्याला माझा सलाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।